नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आज एक आपण खूप चांगली जॉबची संधी आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, जी नाशिकमध्ये आहे, ज्यालाच म्हटलं जातं MUHS. तर MUHS अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये वेगवेगळे पदे आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमचा प्रतिसाद द्या, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, या ठिकाणी बरेच पदं निघाले आहेत जे की MUHS अंतर्गत चालतं. MUHS म्हणजे महाराष्ट्रामधले आरोग्याचे विज्ञान विद्यापीठ आहे, ज्या अंतर्गत सर्व महाराष्ट्राचे वैद्यकीय जे काही कोर्सेस आहेत ते सर्व या विद्यापीठाअंतर्गत चालतात. फॉर एक्झाम्पल BSc नर्सिंग असतील, MBBS असेल, बाकी जे कोणते जे पॅरामेडिकल कोर्सेस असतील, सर्व या विद्यापीठाअंतर्गत चालतात. तर यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दूरध्वनी नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर हे संकेतस्थळ पण दिलेलं आहे, chakra.muhs.ac.in, किंवा ईमेल पण आहे, ईमेल पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली असेल तर. तर पहा, MUHS चक्र काय आहे अगोदर ते समजून घेऊ. तर सेंटर फॉर हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी, सेक्शन 8, कंपनी मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट, जिओम, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्व्हाइट CV ॲप्लिकेशन फॉर द अक्रॉस द व्हेरियस डिपार्टमेंट. आता चक्र काय आहे, तर चक्र म्हणजे MUHSला जी काही सर्व गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट असेल, त्यानंतर सर्व डाटा एंट्रीचे रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजीचे जी काही कामं वगैरे असतात ते सर्व या ठिकाणी चालतात. तर पहा, या ठिकाणी कोणते कोणते पदं निघाले. तर सुरुवातीला पहिलं पद जे आहे, डीन रिसर्च, या ठिकाणी फर्स्ट पद आहे, यामध्ये एक वॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिसर्च मॅनेजर या नावाचा एक पद आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर आहे. हे जे पद आहेत या पदाचा एलिजिबल क्रायटेरिया जे आहे या PDF मध्येच दिलेला आहे. तर तुम्हाला हा PDF पाहिजे असेल तर PDF आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून हे PDF जे आहे घेऊ शकता आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणत्या पदासाठी काय शिक्षण महत्त्वाचं आहे ते तुम्ही पूर्ण पाहून व्यवस्थित फॉर्म भरू शकता. त्यानंतर रिसर्च असोसिएट नावाचं एक पद आहे. त्यानंतर फार्मकोलॉजिस्ट, या ठिकाणी त्याचं पण एक पद निघालेलं आहे. फार्मकोलॉजिस्ट या नावाचं पण एक पद या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट पायामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर नावाचे 3 पदं आहेत. डाटा एंट्री ऑपरेटर जे आहे यासाठी 3 पदे निघालेले. तर पहा, जे कोणी नाशिकमध्ये राहतं किंवा मग नाशिकच्या एरियामध्ये राहतं तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली न्यूज असणार आहे फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स जे आहे, स्टॅटिस्टिक म्हणजे जी काही माहिती असती, जी डाटा ॲनालिस्ट केला जातो, तो डाटाच्या ॲनालिस्टसाठी स्टॅटिस्टिशियनचा एक पद आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोफेसर डिजिटल हेल्थ या नावाचं एक पद आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियन जे असतात, तर लॅब टेक्निशियनमध्ये पहा, स्किल लॅब टेक्निशियन जे आहे यामध्ये पण एक पद निघालेलं आहे. त्यानंतर सिनियर इंजिनियर पण या ठिकाणी निघालेलं आहे. त्यानंतर स्टोअर मॅनेजर एक पद आहे आणि नेक्स्ट आहे ऑफिसर इन्चार्ज सिम्युलेशन लॅबमध्ये. तर अशा प्रकारचे जे काही आहेत 10-20 पदे या ठिकाणी निघालेली आहेत, जी की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या अंतर्गत पदभरती होती. तर आपल्या चॅनलचे काही सबस्क्रायबर आहेत जे की फार्मसिस्ट पण आहेत, फार्मसी झालेली आहे, किंवा मग काही डाटा एंट्री ऑपरेटरवाले असतील तर त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता, जे काही नाशिकमध्ये येतात, नाशिकमध्ये राहतात वगैरे, त्या एरियामध्ये असतात, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे. त्यानंतर पहा, फॉर्म भरायचा आहे कसा, तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस तुम्हाला दाखवून देतो. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, ॲप्लिकेशन प्रोसेस. द कॅन्डिडेट हू कन्सिडर देमसेल्स इलिजिबल आर रिक्वायर्ड टू सेंड द फॉलोइंग. जे कोणते विद्यार्थी ते स्वतःला समजतात की ते फॉर्म भरण्यासाठी त्यांनी इलिजिबल आहेत किंवा ते फॉर्म भरण्यासाठी ओके आहेत, तर त्यांना काय करायचं, या ठिकाणी एक ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. HR, जो HR डिपार्टमेंट असतो, hr.chakra@muhs.ac.in या ईमेल ID वर तुम्हाला तुमचा जो आहे CV पाठवायचा आहे. CV म्हणजे काय असतं, तुमचा रिझ्यूम असतो, ज्यालाच म्हटलं जातं क्युरिक्युलम व्हायटी या नावाने याला ओळखलं जातं. हे CV तुम्हाला या ईमेलवर 4 नोव्हेंबरच्या अगोदर पाठवायचं आहे. 4 नोव्हेंबर, आज 28-29 नोव्हेंबर, आय थिंक बरेच तुम्हाला दिवस आहे, 4-5 दिवस, तोपर्यंत तुम्ही हे जे आहे तुमचं माहिती या ठिकाणी पाठवू शकता.
त्यामध्ये दिलेलं आहे काय पहा, इट शुड बी क्लिअरली डिटेल आउट द एक्सपिरियन्स इन अ लाईन विथ रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी मेन्शन फॉर द रोल रिक्वायरमेंट आस्क्ड फॉर द रोल शुड बी क्लिअरली हायलाइटेड. त्यानंतर CV मस्ट बी इन्क्लूड फॉलोइंग. तुमचं जे रिझ्यूम आहे त्या रिझ्यूममध्ये काही फॉलोइंग गोष्टी ह्या असणं गरजेचं आहे. सर्वात अगोदर पोझिशन अप्लाइड फॉर द मस्ट बी ॲट द टॉप ऑफ द CV. म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी, फॉर एक्झाम्पल तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटरसाठी भरताय तर त्या फॉर्मच्या सुरुवातीला एंट्रीलाच इथं डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत फॉर्म तुम्ही भरताना. म्हणजे तुमचं CV म्हणजे तुमची रिझ्यूम, जी तुमच्याकडे तुमची सर्व माहिती असते. रिझ्यूम म्हणजे काय, एक साध्या भाषेमध्ये तुमचा शिक्षणाचा जो 10वीपासून जेवढं काही शिक्षण अनुभव जे काही झालेला आहे ती सर्व एका पेजवर माहिती एंट्री केलेली असते. सर्व माहिती ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा डिटेल्स ऑफ पोझिशन. त्यानंतर प्रत्येक जी पोझिशन आपण दाखवली म्हणजे वॅकन्सी दाखवली त्या वॅकन्सीनुसार या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहेत. हे जी काही वॅकन्सी 12 आहेत त्यानुसार या ठिकाणी डिटेल्स सर्व दिलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल जे आहे फर्स्ट पद आहे रिसर्च मॅनेजर वगैरे, तर त्यासाठी कोणतं दिलेलं आहे पहा या ठिकाणी पोझिशन डीन रिसर्च. तर या ठिकाणी लिंक दिलेली आहे आणि त्यानंतर तुमचं पोझिशन ओव्हरव्ह्यू दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, लोकेशन, त्यानंतर पोझिशन किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे का परमनंट आहे. तर या ठिकाणी मोस्टली पदं हे सर्व कंत्राटीच पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे आहेत सर्व पदं या ठिकाणी कंत्राटी करण्यात आले आहेत. या ठिकाणी मेन्शन पण केलेले आहे पहा, फुल टाईम कॉन्ट्रॅक्च्युअल ही पदे असणार आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. ही सर्व पदे तुम्हाला या ठिकाणी हे अशा ठिकाणी माहिती भेटणार आहे. हा PDF तुम्हाला अपलोड टेलिग्रामवर भेटेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.